मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युती संदर्भात कोणतेही वक्तव्य करू नका, राज ठाकरेंचे सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश। युतीवर बोलण्याआधी मला विचारा, राज ठाकरेंच्या सूचना। आम्ही पुढे केलेला हात अजूनही कायम, आता कुणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीवर बोलताना राऊतांचं मोठं वक्तव्य। जनसुरक्षा सुधारित विधेयक याच आठवड्यामध्ये विधानसभेत सादर होण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज 4 वाजता मंत्र्यांची बैठक। या बैठकीत विधेयकावर चर्चा होणार। मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आझाद मैदानात आज आंदोलन। डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला विरोध करणार पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ या आंदोलनाला हजर राहणार। मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। अंबादास दानवे बिट्स हॉटेलच्या खरेदी गैरप्रकरणाचा मुद्दा विधिमंडळात मांडणार। विरोधी पक्षातील नेते शिरसाटांना ताक घेण्याची शक्यता। अलिबाग जवळच्या कोरलई समुद्रकिनारी आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून तटरक्षक दल आणि पोलिसांकडून या बोटीचा शोध सुरू। बेपत्ता बोट पाकिस्तानी असल्याचाही संशय। तर पुढील 7 दिवस आता पावसाचा इशारा। महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता। कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज। मराठवाड्यात सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता। गंगापूर धरणातनं 5186 क्युसेक पाण्याचा विसर्ग। गोदाघाट परिसरामध्ये पाणी पातळीत मोठी वाढ। दुतोंड्या मारुतीच्या कमरे एवढं पाणी। गेले 24 ते 48 तासांसाठी विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता। तर आज चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये जोरदार पावसाचा अंदाज। पालघर जिल्ह्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट। प्रशासनाकडून सतर्कता म्हणून सर्व शाळांना सुट्टी जाहीर। अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याच्या नागरिकांना सूचना। हिंदी धोरण वादावर अशोक सराफ यांनी बोलणं टाळलं, तर चांगल्या दिवशी तो विषय का काढता असं म्हणत प्रशांत दामलेंची नो कमेंट। मराठी प्रेमींची ताकद काल आपण पाहिली। महाराष्ट्र एकत्र येतोय, मग दिल्लीच्या पुढे झुकणाऱ्या भाजपच्या पोटात दुखणारच। आदित्य ठाकरेंचा पलटवार। हिंदीबाबतचा GR रद्द झाला, त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा सहभाग, पण कोणी श्रेयासाठी मेळावा घेत असेल तर हरकत नाही। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। ठाण्यात युवा सेनेकडून उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनरवर उद्धव ठाकरेंचं BMCच्या तिजोरीकडे लक्ष असल्याचं व्यंगचित्र। BMC निवडणुकीमध्ये स्वबळावर लढायचं की नाही या संदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून भूमिका स्पष्ट। आमच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचंही केलं वक्तव्य। तर MIMची चंद्रशेखर आझाद यांच्या भीम आर्मीसोबत युती होणार। सूत्रांची माहिती। भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांकडून जलील यांना या संदर्भातला प्रस्ताव दिल्याची माहिती। घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड आता दूर। मेट्रोच्या बिघाडामुळे घाटकोपरसह अंधेरी मेट्रो स्थानकावर काही काळ प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।